आषाढी किंवा कार्तिकी एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटात लाखो वारकऱ्यांचा अथांग सागर उसळतो. टाळ मृदंगांचा गजर आणि विठ्ठल रखुमानीच्या जयघोषाने अवघा महाराष्ट्र दुमदुमून जातो. श्रद्धेच्या या अफाट ओघामुळेच पंढरपूर, आळंदी आणि देहू यांसारखी गावे आज महाराष्ट्राची सर्वात मोठी आणि गजबजलेली तीर्थक्षेत्रे काळजीपूर्वक बनली आहेत. संतांनी जिथे समाधी घेतली ती ठिकाणे आज राज्याची प्रमुख आध्यात्मिक शहरे म्हणून ओळखली जातात. पण आपण समाधीस्थळांच्या दर्शनासाठी जितक्या ओढीने धावतो तितकेच संतांच्या जन्मभूमीबद्दल आपल्याला माहीत असते का? आपल्या लाडक्या संतांनी नक्की कोणत्या मातीत पहिला श्वास घेतला हे आपण बऱ्याचदा विसरून जातो. या अधिकृत तक्त्याकडे नजर टाकल्यास एक रंजक प्रवास समोर येतो. आज आपण या माहितीच्या आधारे महाराष्ट्राच्या 10 महान संतांच्या जन्मस्थळापासून ते समाधीपर्यंतच्या प्रवासाचे भौगोलिक विश्लेषण करणार आहोत. संतांच्या साहित्याचा वारसा आपण जपलाच आहे, पण त्यांच्या प्रवासाचे हे नकाशे पाहिल्यावर आपल्याला समजते की त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या एका सूत्रात कसे जोडले आहे. या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्या नकाशावर मराठवाड्याकडे जावे लागेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरीच्या खोऱ्यात वसलेली आपेगाव आणि पैठण ही गावे या चळवळीची उगमस्थाने आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत निवृत्तीनाथ महाराज या दोघांचाही जन्म याच आपेगावमध्ये झाला. आपेगावमध्ये जन्मलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपला पुढचा प्रवास पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने केला आणि पुण्याजवळ आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यांचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथ महाराजांनी नाशिकची वाट धरली आणि त्र्यंबकेश्वर येथील सह्याद्रीच्या कुशीत विसावा घेतला. या उलट संत एकनाथ महाराजांचे उदाहरण महत्त्वाचे आहे. पैठण हीच त्यांची जन्मभूमी होती आणि तिथेच राहून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित केले. सुरुवातीच्या काळात मराठवाडा हे भक्ती चळवळीचे ऊर्जा केंद्र होते. इथूनच संतांनी राज्याच्या इतर दुर्गम भागात जाऊन आध्यात्मिक विचारांचा प्रसार केला. आता नकाशावर थोडे उत्तरेकडे वळून हिंगोली आणि बुलढाणा जिल्ह्यांकडे पाहूया. संत नामदेव महाराजांचा जन्म हिंगोलीच्या नरसी गावात झाला, तर संत चोखामेळा बुलढाण्याच्या मेहुणा राजा गावचे. या दोन्ही संतांचा प्रवास त्यांच्या जन्मस्थानापासून सुरू होऊन थेट सोलापूरमधील पंढरपूरला येऊन मिळाला. शेकडो किलोमीटर दूरवरून येणाऱ्या सर्व संतांचे आणि त्यांच्या विचारांचे पंढरपूर हे मुख्य मिलनस्थान बनले. मात्र सर्वांनीच प्रवासाची वाट निवडली नाही. संत तुकाराम महाराजांनी देहूमध्ये आणि संत गोरा कुंभार यांनी धाराशिवच्या तेर या गावी राहूनच संसारातील कर्मातून परमार्थ साधला. संतांचे हे भौगोलिक वैविध्य सांगते की काहींनी पायी प्रवास करून तर काहींनी आपल्या गावातच राहून विठ्ठलभक्तीचा संदेश घराघरांत पोहोचवला. हा इतिहास 20व्या शतकातही तितकाच प्रभावी राहिला. आता आपला नकाशा थेट पूर्वेकडे विदर्भातील अमरावती जिल्ह्यावर झूम होतोय. संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या आधुनिक संतांनी विदर्भाच्या मातीतून सामाजिक प्रबोधनाची नवी लाट निर्माण केली. गाडगे महाराजांचे जन्मगाव शेंडगाव, तर तुकडोजी महाराजांचे यावली. गाडगेबाबांचा शेंडगाव ते वलगाव हा प्रवास केवळ शारीरिक नव्हता, तर कीर्तनाच्या माध्यमातून गावे स्वच्छ करण्याच्या प्रत्यक्ष कृतीचा होता. तुकडोजी महाराजांनी यावलीवरून गुरुकुंज मोजरीला केंद्र बनवले आणि तिथूनच स्वातंत्र्य लढ्याला बळ दिले. विदर्भातील या संतांनी भक्तीला समाजसेवेची जोड दिली आणि ग्रामीण विकास तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचा भक्कम पाया रचला. आता जेव्हा आपण या 10 संतांचे प्रवासमार्ग एका नकाशावर पाहतो, तेव्हा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारे एक दाट जाळे आपल्याला दिसते. हे नकाशे सिद्ध करतात की भक्ती चळवळीने राज्याच्या भौगोलिक सीमा ओलांडून विविध जिल्ह्यांना एका विचारात गुंफले आहे. हे मार्ग आजही लाखो भाविकांच्या वारीचे आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे मुख्य रस्ते आहेत. समाधीस्थळी नतमस्तक होतानाच या संतांच्या जन्मभूमीला स्मरणात ठेवणे म्हणजे त्यांच्या संघर्षाला आणि मुळांना दिलेली खरी मानवंदना ठरेल. पुढच्या वेळी तीर्थयात्रेला जाताना या जन्मगावांनाही आवर्जून भेट द्या. ही भौगोलिक माहिती आवडली असेल तर महापोलीस भरती गुरु चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.